बदलापुरातले सर्व सिग्नल दुपारच्या वेळेत बंद राहणार आहेत। तापमान वाढल्यानं दुचाकी स्वारांना दिलासा देण्याकरता महानगरपालिकेनं हा निर्णय घेतलाय। दुपारी 1 ते 4:30 या वेळेमध्ये शहरातील सर्व सिग्नल बंद राहणार आहेत। बीडच्या मस्साचौक येथील सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीमध्ये 84% मतदान झालं। बुधवारी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयामध्ये या संपूर्ण मतांची मतमोजणी होणार आहे। जळगावात वाढत्या तापमानामुळे दुचाकीला भीषण आग लागली। शिरसोली नाका परिसरामध्ये ही घटना घडली। दुचाकीमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता। अशामध्ये उन्हाचा तडाखा अधिक असल्यानं दुचाकीनं पेट घेतला। पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यामध्ये वाढत्या तापमानामुळे शेतकरी महिलेचा उष्माघातानं मृत्यू झाला। रुपाली गाडगे असं महिलेचं नाव आहे। मागचे 2 दिवस त्या उन्हात शेतात काम करत होत्या, त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यानंतर रुग्णालयात जातानाच त्यांचा मृत्यू झाला। चांदवड तालुक्यामध्ये डाळिंब बागेला वाढत्या उष्णतेचा फटका बसलाय। डाळिंबाच्या बागा वाचवण्याकरता क्रॉप कव्हरचा वापर केला जातोय। तापमानाचा पारा 43 अंशांच्या पुढे गेलाय, त्याचा फटका डाळिंब पिकाला बसतोय। गोदा ते नर्मदा जलयात्रेचं चाळीसगावमध्ये जल्लोषात स्वागत झालं। नागद चौफुलीवरती फुलांच्या वर्षावात जलयात्रेचं भव्य स्वागत करण्यात आलं। यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत हे उपस्थित होते। सांगली महापालिकेमध्ये मूकबधीर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। प्रहार दिव्यांग संघटनेनं या आंदोलनाचं नेतृत्व केलं। पुढच्या आठवड्यामध्ये मूकबधिरांच्या प्रश्नावर बैठकीचं आयोजन केल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे। कोल्हापूर प्रकरणातील संशयित आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवण्याकरता ग्रामस्थ आक्रमक झाले। या प्रकरणी मोर्चा काढण्यावर देखील ग्रामस्थ आक्रमक होते। पोलीस आणि शिरोली ग्रामस्थांची यावरून बाचाबाची झाली। जळगावात हतनूर धरणाची पाणी पातळी बाष्पीभवनामुळे 7% घटली आहे। प्रशासनासमोर जलव्यवस्थापनाचं आव्हान आहे। सध्या जळगावमध्ये तापमानाचा 46 अंशांचा टप्पा पार झाला आहे। गोंदियाच्या गोरेगाव या ठिकाणी धावत्या मोपेड गाडीला आग लागली। आगीमध्ये गाडी जळून खाक झाली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। वर्ध्याच्या आर्वीमध्ये नगरपरिषद प्रशासनाविरोधात ढोलताशा आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांनी करवाढीवर संताप व्यक्त केला। पाणी, स्वच्छता आणि घरकुल प्रश्नांबाबत आंदोलकांनी रोष व्यक्त केलाय। कोल्हापुरात अत्याचाराच्या घटनेबाबत स्थानिकांनी संताप व्यक्त केला। कोल्हापूर जिल्ह्यातील घडलेल्या अश्लील कृत्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या महिला अधिकाऱ्यांना दिली होती, असंही या नागरिकांनी म्हटलंय। सोलापूरमधील बार्शीचं ग्रामदैवत भगवंताच्या प्रकट दिनानिमित्तानं भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती। भगवंताच्या प्रकट दिनानिमित्तानं शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं। नांदगाव चांदवड भागामध्ये जलजीवन मिशनचा बोजवारा उडाला। कोट्यवधी रुपये खर्च करूनही योजना कुचकामी ठरतीये। हंडाभर पाण्याकरता महिलांना वणवण भटकावं लागतंय। धुळ्यामध्ये शिंदखेडा नगरपंचायतीत वार्षिक निविदा प्रक्रियेवरून सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण झालेत। स्थायी समितीच्या बैठका वारंवार तहकूब होत असल्यानं शहरातील महत्त्वाची विकास कामं ठप्प होण्याची भीती आहे। यावर कलावती माळी यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व सदस्यांना एकत्रितपणे विकास करण्याचं आवाहन केलं।
मराठवाड्यामध्ये 18,515 कृषी निविष्ठा केंद्र बंद करण्यात आली आहेत. खत कंपन्यांकडून लिंकिंग पद्धतीनं सक्ती, मुदतबाह्य कीटकनाशकं परत न घेणं याविरोधात हे आंदोलन सुरू आहे आणि मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील विक्रेत्यांनी दिला आहे.